नमस्कार. लोकसभेचा धुराळा हा उडालेला आहे आणि तिकिटांवरून पक्षबाजी सगळे काही डावपेच आखले जात आहेत. त्यात आता शिवसेना आमचीच आणि आम्ही शिवसेना प्रमुखांचे वारसदार अशी बतावणी करणाऱ्या शिंदे साहेबांच्या भाजपने पुरती कोंडी केली आहे. श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाली तर त्यांचे काम करणार नाही असा पवित्रा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला. म्हणजे त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही. त्यामुळे शिंदेंच्या पुत्रांची उमेदवारी राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट नागपुरातून जाहीर केली. यानंतर कुछ तो गडबड आहे असं सगळ्यांना आता वाटायला लागले. श्रीकांत शिंदे धनुष्यबाणावर लढणार की कमळावर अशा उलटसुलट चर्चांना आता उधाण आलेलं आहे. कारण की त्यांची उमेदवारी फडणवीसांनी जाहीर केली. कल्याण आणि ठाणे हे दोन्ही आमचे बालेकिल्ले आहेत असे भाजप नेत्यांनी शिंदेंना ठणकावत एक तर ठाणे आम्हाला द्या किंवा कल्याणवर पाणी सोडा अशी अट घातली आहे. त्यामुळे एकीकडे शिंदे राज्यातील उमेदवार जाहीर करत असतानाच ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी त्यांच्या उमेदवारांचे नाव जाहीर करू शकले नाहीत. श्रीकांत शिंदेंच्या विरोधात कल्याण लोकसभेसाठी भाजपात प्रचंड नाराजी असल्याचे त्यांना फटका श्रीकांत शिंदेंना बसणार असल्याची पुरती जाणीव एकनाथ शिंदेंना आल्याने कल्याणची उमेदवारी त्यांनी जाहीर केली नाही आणि त्यामुळे ती जी उमेदवारी होती ती देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली. त्यानंतर आज अखेर उपमुख्यमंत्री आणि भाजपने देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. पण फडणवीसांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारी का जाहीर केली नाही असा देखील सवाल उपस्थित होतो. शिंदे यांच्या स्वतःच्या कथित पक्ष असतानाही त्यांनी आपल्या पुत्राची उमेदवारी जाहीर का केली नाही अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्ह्यातून उमटल्या. शिंदेगट आम्हीच खरी शिवसेना अशी टिमकी वाजवणारे असणारे मात्र त्यांनी का केलं नाही. मात्र त्यांनी त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांची साधी उमेदवारी देखील जाहीर करता आली नाही. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर का केली ही शिंदे गटाची नामुष्की आहे का अशी टीका देखील इंडिया आघाडीच्या कल्याणमधील उमेदवार वैशाली दरेकर यांनी केली. फडणवीस यांनी उमेदवारी जाहीर केली असल्याने श्रीकांत शिंदे धनुष्यबाणावर निवडणूक लढणार की कमळावर लढणार असा सवाल देखील त्यांनी यावेळेस त्यांना टोचक सवाल त्यांनी श्रीकांत शिंदेंना केला. ज्यांच्या ताब्यात चोरलेला पक्ष आणि चिन्ह आहे ते स्वतःच्या मुलाच्या उमेदवारी देखील जाहीर करू शकत नाही. त्यांच्या मुलाची उमेदवारी भाजपच्या नेत्यांनी जाहीर करावी लागते हे म्हणजे चोरलेल्या पक्षाची उमेदवारी तिसऱ्याने जाहीर करण्यासारखे आहे. जगाच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच घटना असेल. त्यामुळे डुप्लिकेट ते डुप्लिकेट असतं असा घणाघात शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे टोचक भूमिका होती ती सगळ्यांपर्यंत आता जाहीर झाली आहे. कारण की शिंदेंनी स्वतःच्या मुलाची उमेदवारी देखील जाहीर करता आली नाही. मग ते इतर जे काही उमेदवार आहेत आणि त्यातल्या त्यात भर अशी आहे की आदित्य ठाकरे असं म्हणताय की शिंदेंच्या एका उमेदवारीसाठी 4 लोकांचा बळी शिंदेंना द्यावा लागला. उदाहरणार्थ भावना गवडी यांचं देखील तिकीट कापलं गेलं. सो असे 4 लोक आहेत की त्यांच्या 4 तिकिटांनंतर एकाची त्यांनी भरपाई केली. पुढे काय होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे. लोकसभा सगळ्या गोष्टींवर आपण अपडेट असणार आहे. आपण ॲनालिसिस करणार आहे आपल्या पद्धतीने आपल्या भाषेमध्ये आपल्या नॉलेजनुसार. सगळ्यांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याची गरज आहे. सगळ्यांनी कमेंटमध्ये कळवा कसं काय होणार आहे. चॅनलवर नसाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. धन्यवाद.